दादा नमस्कार. अहो काही काम होतं का? मला सांगायचं ना, मी घरी आलो असतो. ओ पेणकर, एवढं काय नाही. कठीण आहे, खरंच कठीण आहे. थोडे पैसे विड्रॉ करायचे होते. हा मी लगेच प्रोसिजर करतो. किती रक्कम टाकू? ओ पेणकर, तुम्ही काय नोकर आहात काय? हो तुम्ही मॅनेजर आहात. तुम्ही कॅबिन मध्ये बसायचं असतं. या नव्या मॅडम आलेत ना, त्यांच्याकडनं करून घेतो मी काम. लक्ष्मीच्या हातानं लक्ष्मी घेताना भारी वाटलं. काही म्हणालात का तुम्ही? हो काय नाही हो पेणकर, बसा तुम्ही आतमध्ये बसा, आम्ही आलोच. आणि आपल्यासाठी चहा सांगा. हा आणि बिस्किट पण सांगा. आलोच मी. चला चला आपापली कामं करा. चालू द्या तुमचं काम. सरळ आत कसे आला? हो ताई, तेजात असली पैसे ड्रोन करायचे. ड्रोन. सॉरी, अहो ड्रोन पैसे ड्रोन करायचे. तू विड्रॉ. हा ड्रॉ. पैसे विड्रॉ करायचे. 50,000 द्या. टोकन द्या. डोळे आहेत ना? तुमच्यावरच आहेत. द्या पैसे द्या. डोळे उघडून जरा बघा, रांग लागली की नाही. पैसे हवे असतील तर रांगेत या आणि स्लिप भरून आणा. काय म्हणला? मी म्हणाले, जर पैसे विड्रॉ करायचे असतील तर रांगेत या, इथे स्लिप द्या. टोकन मिळाल्यावर पैसे विड्रॉ करता येतील. तशी सिस्टम आहे इथे. सिस्टीम? ओ वैदे मॅडम, सिस्टीम असेल लोकांसाठी, आपल्यासाठी नाही. आम्ही आउट ऑफ सिस्टीम आहे. तेजात असले स्लिप भरत नाही, डायरेक्ट पैसे घेतात बॅगेत बसते. हा का? स्लिप भरता येत नाही त्यांना? नाही, लिहिता वाचता येत असेलच की. का तेही नाही? हो ताई, जरा शब्द जपून. आमच्या ती थंडर. ओ वैदे मॅडम, आम्ही हे इथं असलं स्लीप वगैरे भरत नसतो. डायरेक्ट पैसे काढतो. आणि बाकीच्या फॉर्मॅलिटीज काय आपोआप पूर्ण होतात. त्यामुळे आता तुम्ही फक्त टोकन द्या. चला द्या. टोकन द्या म्हणजे? हे बघा, बँकेचा वेळ वाया जातोय. टोकन मिळाल्याशिवाय तुम्हाला पैसे विड्रॉ करता येणार नाहीत. हो ताई, तुम्ही तेजादासनी नियम शिकवायला लागलाय. हो दाभाडे मॅडम, समजाय ना, नियम शिकवायला लागलेत आम्हाला. हो, कारण तुमच्या तेजदादांना कळतच नाहीये ना. रमावतीची जबाबदारी खांद्यावर आहे. वैदे नाही मॅडम, मला ना प्रॉब्लेमच कळत नाही या गावाचा. जे कोण येतं ते आरे रवी करायला सुरुवात करतं. हे बघा, तुमच्यासाठी आम्ही नियम मोडणार नाही. वैदे, अगं देऊन टाक ना टोकन. तुला कसं समजत नाहीये? मॅडम असं कसं म्हणताय तुम्ही? कसं देऊन टाकायचं टोकन? जर दुसरा कुठला कस्टमर असता तर आपण हे केलं असतं का? जे रूल्स सगळ्यांना अप्लाय होतात तेच यांना अप्लाय होणार. आय एम टेलिंग यू रिस्पेक्टफुली, जर खरंच पैसे विड्रॉ करायचे असतील तर रांगेत या, स्लिप भरा आणि टोकन घेऊन जा. आणि जर एवढंही जमत नसेल ना, तर यू मे काइंडली गेट लॉस्ट. हो ताई, तुम्ही आमच्या तेजादासनी गेट होस्ट म्हणाला. ओ गेट होस्ट म्हणाले त्या. शटर बंद कर. चल घे, इथं काय काम आहे? आता कुणी बोलते बोलत नाही. आता कुणी मी बोललो तर चालेल ना मधी? आज गप्प बसू.
हे का मला पटलेलं नाही तेजदा. तुम्हाला नियम शिकवायला लागलेत आणि तू थंडर उगाच हायपर होतोय. थंड घे जरा. होय फ्रीज मध्ये घालून ठेव एकदाच. थंड घे थंड घे. त्याच्यात दादा काय झालंय? हा वैदेही काय प्रॉब्लेम आहे तुझा? सर माझा काहीच प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम ह्यांचा आहे. आपण ह्यांना इतकी VIP ट्रीटमेंट का म्हणून द्यायची? वैदेही अगं तुला एक गोष्ट किती वेळा समजून सांगायची? वेळणकर सगळा कारभार काय यांच्या हाती दिला काय तुम्ही? हा? आणि यांना माहित नाही काय की मी जेवणात कारलं आणि जगण्यात नियम पुढ्यात उभं पण करून घेत नाही. असो वेळणकर, अहो मॅडम ना एवढं प्रेमानं सांगतोय तरी ऐकत नाही म्हणजे काय? हा मी फक्त एवढंच म्हणलं की टोकन बाजूला ठेवा, स्लीपवर शिक्का मारा आणि पैसे घेऊ द्या. तर नियमांची अंकल्पेच सुरू केली यांनी. तेजा दादा तुम्ही आज चला ना. थंड दादा तुम्ही पण या प्लीज प्लीज. वैदेही सर मी तुम्ही जे सांगितलं तेच करायचा प्रयत्न करते. मी माझं काम करण्याचा प्रयत्न करते, हे लोक अडवणूक करतायत. सर हे आपल्या स्टाफचा, आपल्या बँकेचा, आपल्या कस्टमरचा व्हॅल्युएबल टाइम वेस्ट करतायत. वैदे मॅडम तुमच्या बोलण्याची पद्धत खूपच प्रोफेशनल आहे, आवडली आपल्याला. पण आम्ही पण इथं काय फिरायला आलेलो नाही ना. रमावतीची जबाबदारी आहे खांद्यावर, लोकांच्या वेळेची किंमत आहे म्हणून आलोय. वेळणकर आमचं काम प्रायोरिटीवर घ्या एवढंच म्हणलं मी. प्रायोरिटी सगळ्यांना हवी असते, त्यासाठीच रूल्स असतात ना. आता हे आजोबा किती वेळ झाला थांबले तिकडे. जर हे इकडे असताना मी तुला एंटरटेन केलं तर त्यांच्यावर अन्याय होत नाहीये? इथे सगळ्यांना सेम रूल्स अप्लाय होतात. मी सिस्टम तोडणार नाही आणि ती तोडण्याची मला इच्छाही नाहीये. तुम्ही जर ह्या सर्व सामान्य माणसांसोबत रांगेत आला, स्लिप घेऊन आला, तुमच्या नंबरसाठी थांबलात ना, मी स्वतः तुम्हाला टोकन दे. वैदेही अगं काय बोलतेस तू? हे बघ तू फक्त एम्प्लॉई आहे, मालक नाही. आणि मी या बँकेचा मॅनेजर आहे, तुला माझ्या ऑर्डर फॉलो करायलाच लागतील. तेजा दादा तुम्ही आज चला. या या प्लीज दादा या या, आपण बघूया काय. या चला सगळे कामाला लागा. चला 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 या दादा या. दादा नाही बाहेर जे काही झालं ना, वेळणकर बोला. दादा बाहेर जे काही झालं ना त्याबद्दल मी अगदी मनापासून माफी मागतो. ओ वेळणकर तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? एवढं काय नाही. हो नाही नाही असं कसं, तुम्ही आमचे सर्व आहात आणि ती मुलगी नवीन आहे, म्हणजे शहरातनं शिकून आली आहे ना, त्यामुळे तिला गावातल्या रीतीभाती माहिती नाही आहे, एवढंच, बाकी काही नाही.
हा त्या नवीन आहेत, पण तुम्ही जर जुन्याच आहेत ना व? मग तुमची जबाबदारी नाही काय इथला नियम काय आहे कसं आहे ते सांगायची? शिकवलं नाही का त्यांना? नाही म्हणजे तसं मी शिकवतो पण बोला बोला. दादा अहो तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. या आईच्या अशा वागण्यामुळे ना माई साहेबांनी तिला कामावरनं काढून टाकलं होतं. पण आपल्या अक्का साहेब, तुमच्या काकी साहेब, त्यांनीच तिला परत कामावर ठेवून घेतलं. त्यांच्या जवळची आहे ना, लाडकी आहे त्यांची ती. तर त्या आमच्या पण लाडक्या आहेत. हा त्या लाडक्या असतील तिथं, इथं नाही. त्यांनी आम्हाला नियम शिकवलं ना, मग आम्ही पण आता नियमानच चालणार. कळलं? चल थंड. म्हणजे नेमकं काय करणार तुम्ही? आम्ही लाईनीत उभं राहणार. तुम्ही बसा पियणकर, तुम्ही बसा पहिलं बस. हे बघा नियम म्हणजे नियम आणि आम्ही नियमात चालणार. आमचं ठरलं. मी काय म्हणतो पण हे बघा पियणकर, तुम्ही जर आता इथनं उठलात ना, तुम्हाला माझी शपथ आहे. नाही खरंच सांगतो, माझी शपथ आहे तुम्हाला. हा चल थंड. हा बिस्किट घेतो. चला या. तिच्याला या ना पुढे. राहू दे, नियमानं जाऊ आपण. अरे काय करायला लागले? तुम्ही लाईनीत बाहेर उभा, मी उभारतो पाहिजे. कसं आहे थंडेर, आपण जर त्यांचा नियम पाळला तर त्यांच्या नजरेत आपली इज्जत वाढेल ना. कळत नाही का तुला? त्यामुळे मला पाळू दे. चल लाईनीत उभा राहतो मी. फोटो माझ्या बाजूला. लढू जिंको. आणखी बडीच्या प्रेमासाठी युद्ध आपले सुरू. तेजदा, तेजदा, अहो तुम्ही असे उभे का? खुर्चीवर बसा. ए अविनाश, काय डोक्यावर पडलेस काय? बँकेत काय नवा नियम चालू केला का काय? हे असं परस्पर नियम बदलले ना, तुमच्या नवीन मॅडमांना आवडणार नाही. एकदम एक्सप्रेस मेल आहे, एक्सप्रेस मेल. त्यांचा आवाका माहिती आहे ना मला. आणि असं लाईनीत कोणी बसतं का? ठेवती खुर्ची आणि जा काम कर. जा चल. खुर्ची घेऊन आलाय. चला. तिकडे नेक्स्ट. नेक्स्ट मी आहे. ओ हान की बड़ी वैदेही मैडम.
तसं तर आम्ही कधीच नियमात नसतो, पण आता तुमच्या प्रेमात आहे. काय? प्रेमानं सांगितलं तुम्ही म्हणून आम्ही नियमानं आलो. स्लीप. हा? स्लीप द्या. हा, स्लीप या, स्लीप. रिकाम आहे हे, काही भरलेलं नाहीये ह्यात. माहितीये की काय आहे, आम्ही कधी स्लीप भरली नाही ना. जरा तुम्ही भरून दाखवली तर बरं होईल. भराल ना? हा, आता नियमानं आलो या, त्यामुळे तुम्ही नाही म्हणू शकतच नाही. तेव्हा या सामान्य नागरिकाची मदत कराल ना तुम्ही? हा? साधी स्लीप भरता येत नाही. काय म्हणला? नाव सांगा. तुम्हाला काय वेगळं सांगायला पाहिजे काय? माहिती आहे का तुम्हाला सगळं? विचारा की तुमच्या मनाला. पूर्ण नाव सांगा. लिहा. तेज प्रताप अप्पासाहेब मक्तेदार. नंबर 98 12 93 46. अकाउंट नंबर. काय? अकाउंट नंबर? अकाउंट नंबर कोण पाठ करत असते? केवढा असतोय तो? एवढं मला माहितच नाही. म्हणजे ए थंडर, तुला माहिती आहे काय? हा मग काय? एक मिनिट. अकाउंट नंबर काय आहे मॅडम आमचा? शून्य 04 1898 66 62. अकाउंट नंबर हेच काम होत आपोआप. लिहा. सही करा. इकडे का? या. अक्षर आहे तुमचं. ही स्लिप जपून ठेवणार मी आता. काउंटरवर सबमिट करायचंय ते, त्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. आणि कॅश मिळाल्यावर नीट मोजून घ्या. तुम्हाला जाणून देतो की तुम्हीच मोजून द्या. अहो, सामान्य ग्राहकाची मदत करायलाच ना तुम्ही. आणि बँकेची टॅगलाईन पण आहे, तुमची प्रगती आमचं ध्येय. आलोच. नियम मी आणतो थांब. हा आला, थंडर आला. घ्या, मोजून द्या पैसे. तुमची प्रगती आमचं ध्येय. मोजा. बरोबर, तुम्ही चेक करून घ्या. हा तर तुम्ही आणि मी काय वेगळे आहे काय? म्हणजे तुम्ही मोजलं काय, मी मोजलं काय, सारखंच आहे. चालेल मग, येतो आता. हा, थँक्यू वैद्य मॅडम. चल थंड. एक छोटस काम होत, सांगू काय? आता काय? स्माइल करा की जरा. करा की. आता हालू की नाही नियमानं? झालं की संपलं किती आता नियम. हसा की जरा. मला माहितीये काय, तुमचं हसू म्हणजे जगा वेगळं आहे. तुमचं हसू की नाही, तुमचं हसू म्हणजे
जादूची रेती आहे, जादूची रेती. तुम्ही जेव्हा हसता ना तेव्हा ती रेती चमचम करत उजड करती काळजात. नजर साठत नाही हो. असं की एकदा प्लीज. नेक्स्ट हे पण चांगले. चला थंडर निघूया आपण. येतो हा. बाय बाय. वैदू मी समजू शकते, पण अगं हे गाव आहे, तुझी सिटी नाही आहे. इथे हे सगळं असंच चालतं ग. दादागिरी, भाईगिरी. आणि यांची दादागिरी आपण सहन करत राहायची. तू हळू बोल. तू काय एवढा त्या लोकांचा विचार करतेय? इथे एक तर मला माझ्या टेन्शनने काही सुचत नाहीये. तुला काय झालं टेन्शन घ्यायला? आता त्या गुरुचा काही भरोसा नाहीये ग. आता काय केलं त्यांनी? वैदू, वैदू, आपण दुसरीकडून जाऊ. चल. ह्याला घाबरून जायचंय दुसऱ्या रस्त्याने? बाई, ही शिवबाची तलवार असते हे फक्त ऐकायला छान वाटतं. बाकी वेळेस ती तलवार ज्ञानातच असते, पण अशा वेळेस ती तलवार उगारलीच पाहिजे. वैदू ऐक ना प्लीज. काय तुझं? वैदे, माझ्या नादाला लागू नका. ए रेशम, तू धोका दिला मला. तू धोका दिला मला. सगळं सांगितलंय नाऱ्यानं तू त्या दिलीप. नाही त्याचा पत्ता हुडकून काढून भर रस्त्यात त्याला उभा चिरला तर ए शप्पारास, तू आमच्या मध्ये पडायचं नाही. बाजूला. माझ्याशी बोलायचा? ए तुला घाबरत पण नसतो, मी थांबत पण नसतो. आज या रेशमला खाली ठेव. खाली करते. एक पाऊल जरी पुढे आलास ना, उठण्या बसण्याचे वांदे करून ठेवी ना. आजपासून रेशूला त्रास द्यायचा नाही. तुमच्या दोघांमध्ये काहीही होणार नाहीये. रेशम, तू फक्त माझीच बायको होणार, लक्षात ठेव. निघ निघ म्हटलं ना. नाही तुझं नाकाव टिचून हिला मी उचलून नेली. नाव करू नाही लावणार. रेशू 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 काय झालं? मी हे लग्न नाही करू शकणार. मी जीव देते. काय रेशू? ऐक ना, काही होऊ देणार नाही मी. आजपासून तुझं लग्न होईपर्यंत रोज रात्री मी तुझ्या घरी थांबणार, तुझ्या सोबत थांबणार, सतत तुझ्या आसपास असेल. मी तुला काहीही होऊ देणार नाही.